विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागल्यामुळे सर्वच पक्षांनी आता जोरदार तयारी सुरू केली आहे। कुठून कुणाला उमेदवारी द्यायची आणि गणितं आता मांडली जाऊ लागली आहेत। या सगळ्याचा एक भाग म्हणून शरद पवारांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये एकाच वेळी फडणवीस आणि अजित पवार यांना धक्का द्यायचा प्लॅन केल्याचं बोललं जात आहे। बघूयात नेमकं काय घडलंय। फडणवीसांच्या माणसावर शरद पवार गटाचं जाळं। समरजित खाटगे राष्ट्रवादीच्या गळाला लागणार। मुश्रीफांविरोधात शरद पवार गटाची मोठी खेळी। अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार प्रत्येक पाऊल आर या पार अशा आवेगानंच उचलतायत। त्यातच लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची असमाधानकारक कामगिरी आणि शरद पवार गटाची सरशी यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार अत्यंत हुशारीनं प्रत्येक चाल चालतायत। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघावर शरद पवारांनी खास लक्ष दिल्याचं बोललं जातंय। कारण तिथून लढण्यासाठी शरद पवार गटानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या समरजित खाटगे यांना गळ घातल्याची माहिती एबीपी माझाला मिळालेली आहे। याचाच अर्थ अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना तगडा चेकमेट देण्याचा शरद पवारांचा डाव असल्याची चर्चा सुरू आहे। सीए असलेले समरजित खाटगे 2019 मध्ये भाजपात। समरजित खाटगे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे। 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप युतीमुळे त्यांना तिकीट मिळालं नाही। विधानसभेला बंडखोरी करत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष लढले। पराभव झाला, मात्र पहिल्याच निवडणुकीत तब्बल 90,000 मतं मिळवत त्यांनी लक्ष वेधून घेतलं। बदल हवा तर आमदार नवा असं म्हणत आता समरजित खाटगे मैदानात उतरलेत। हीच संधी साधत आता शरद पवार गटानं समरजित खाटगेंना मैदानात उतरवण्याचा प्लॅन केल्याचं समजतंय। मात्र याबाबत समरजित खाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। शरद पवार गटामध्ये तशी चर्चा सुरू आहे, मात्र मी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। उमेदवारीबाबत सगळ्या चर्चा माध्यमांवरच पाहतोय। एकीकडे समरजित खाटगेंनी भविष्यातल्या भूमिकेबाबत वक्तव्य केलेलं नसलं तरी हसन मुश्रीफांनी मात्र निवडणूक कशीही झाली तरी आपणच आमदार होणार असं वक्तव्य केलंय। नाही, ते जनता ठरणार ना। 25 वर्षाच्या प्रत्येकाला पुढे उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अधिकार आहे। जे काय सांगलेलं आहे अजित पवार गट घड्याळ चिन्ह माझा प्रचार सुरू झालेला आहे। माझ्या विरुद्ध कोण आणणार आहे मी याची चिंता करत नाही, हे आधीच सांगितलेलं आहे ना। एकाच एक होऊ दे, तिरंगी होऊ दे, चौरंगी होऊ दे, मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे। कोल्हापुरातल्या कागलच्या जागेवरनं अजित पवार गटाची मदार हसन मुश्रीफ यांच्यावर आहे आणि हसन मुश्रीफ हे बंडानंतर अजित पवारांसोबत जाणारे पहिल्या फळीतले नेते। त्यामुळे त्यांना शरद पवार गट टार्गेट करणार हे स्वाभाविक आहे। त्यासाठी शरद पवार गट समरजित खाटगेंचा पत्ता टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि याचाच दुसरा अर्थ असा की शरद पवार गट एकाच वेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चेकमेट देण्याच्या तयारीत आहे हे उघड आहे। मात्र आता समरजित खाटगे त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहायला हवं। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।